महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। तपोवन नाशिक येथील वृक्षतोड थांबविली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा। आज तपोवन झाडेतोड सुनावणी झाली। छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पंचवटी कारंजा येथे यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून तपोवन वाचवा घोषणा देत सुनावणी पलुसकर सभागृह येथे पोहोचलं। सुनावणीसाठी सक्षम अधिकारी नाही यावर गोंधळ झाला। सुनावणी हा फार्स आहे। मनपा अतिरिक्त आयुक्त नायर व कुंभमेळा मंत्री महाजन यांनी सुनावणी आधीच झाडे तोडणार अशी घोषणा केली आहे। हे संविधान विरोधी व कायदेशीर प्रक्रियेचे अवमान केला आहे। त्यांनी नाशिककरांची माफी मागावी। सुनावणीत पर्याय जागा सुचवल्या आहेत, कायदे सुद्धा सांगितलेले आहेत। कुंभमेळा मंत्री नाशिकचे जळगाव करू नका, तापमान वाढ करू नये, एक झाड न तोडता हरित कुंभ करून दाखवा। आपण राजकारणातले संकटमोचक आहात। पर्यावरण झाडे वाचवासाठी संकटमोचक कधी व्हाल? आज नाशिककर पर्यावरण प्रेमी विरोध नोंदवला आहे, याची नोंद घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देत आहोत। कॉम्रेड राजू देसले, राज्य सहसचिव, भारतीय कम्युनिस्ट पक्ष महाराष्ट्र। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज चॅनल प्रतिनिधी नाशिक, डॉक्टर प्राध्यापक अशोक पगारे। आरोप करायचा आणि सुनावणीच्या गैरहजर राहायचं मनपा प्रशासनाने हे निषेधार्थ बाबी म्हणून आम्ही सुरुवातीला त्याच्या संदर्भातला आक्रोश केला। त्याचप्रमाणे आमची भूमिका होती की कुंभमेळा मंत्र्यांनी जे इथे विधान केलेलं होतं की आम्ही तोडणारच, पर्यायाने जागा सुचवावी, तर आजच्या सुनावणीतून आम्ही त्यांना जागा पण दिलेल्या आहेत आणि आम्ही नाशिकमध्ये अनेक जागा त्यांना सुचवलेल्या आहेत। त्याचा विचार त्यांनी केला पाहिजे। नाशिकचं तुम्ही जळगाव करू नका ही आमची नाशिककरांची आग्रही मागणी आहे, कारण नाशिकचं तापमान वाढतं आहे। जळगावची सारखी अवस्था नाशिककरांवरती वेळ येता कामा नये आणि म्हणून ती पण आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे। जे कायदेशीर बाबी आहेत, त्यांना जे झाडं तोडायचे त्याची परमिशन घेण्यासाठी त्यांनी राज्य आणि केंद्राकडे सुद्धा परवानगी मागितली पाहिजे होती, ती प्रक्रिया राबवलेली नाही। जे झाडं तोडणार आहेत ती संख्येच्या बाबत सुद्धा ते गोंधळ स्वतः घालतायत आणि पर्यावरणवाद्यांच्या नावावरती ते खपवलं जातं आणि म्हणून ही सुनावणी ज्या पद्धतीने घेतलेली, जे मुद्दे आलेले आहेत या मुद्द्यावरती खरोखर त्यांनी विचार जर केला, जे पर्याय सुचवलेले सर्वांनी आम्ही त्याचा त्यांनी गांभीर्याने विचार करावा। नाशिकची तपोभूमी वन हा शब्द रद्द होऊ नये अशा प्रकारची आमची सगळ्यांची भावना आहे आणि त्यासाठी येणाऱ्या काळात सुद्धा आम्ही सर्वांनी पाठपुरावा करतो। ओके अधिकाऱ्यांसोबत काही ठिकाणी काय कारण झालं होतं आणि त्या समाधान झालंय? सुनावणीची जी प्रक्रिया राबवली त्याच्यामध्ये अपेक्षित होतं ज्यांनी पुढाकार घेऊन पर्यावरणवादी सर्व विरोध करतायत आणि अफवा पसरवतात। परंतु या देशामध्ये भारतीय संविधान आहे। संविधानाप्रमाणे प्रत्येकाने बोलण्याचे, वागण्याचे अधिकार दिलेले आहेत। ज्या अतिरिक्त आयुक्त आहेत नायर मॅडम यांनी ज्या पद्धतीने सुनावणीच्या आधीच वक्तव्य करून पर्यावरण प्रेमी चुकीचा संभ्रम पसरवत आहेत याचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो। त्याचप्रमाणे ज्यांनी शपथ घेतलेली आहे संविधानाची ते आदरणीय गिरीश महाजन कुंभमेळा मंत्री, या मंत्री महोदयांनी सुद्धा त्या ठिकाणी जाऊन तपोवनामध्ये वक्तव्य केलं, सुनावणीच्या आधीच केलं आणि ते म्हणतायत की आम्ही झाडं तोडणारच। हा जो जळ आहे हा लोकशाहीचा गळा घेणारा हुकुमशाहीची भूमिका आहे, याचा निषेध व्यक्त करतो। तुम्ही आजची सुनावणी जी घेतायत हा काही फास करतायत का हो? आमचे आयुक्त सांगतात, मंत्री घोषणा, कुंभमेळा मंत्री घोषणा करतात की आम्ही तोडणारच आणि आम्हाला काही वेळात काढण्यासाठी इथं बोलवलेले आहे का? हे तुम्ही जाहीर केलं पाहिजे। त्यांनी नाशिककरांची आणि सगळ्यांची माफी मागावी अशी या ठिकाणी मागणी करतो। साधुरामध्ये आश्चर्य झाले होते, आपल्या देशाचे पंतप्रधान 100 पेक्षा अधिक देश फिरून आले, अनेक ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत। आमची मागणी आहे की या ठिकाणी साधुग्राममध्ये एकही झाड न तोडता सुद्धा मेळावा होऊ शकतो, त्याचा विचार केला पाहिजे। पहिला प्रश्न जागेच्या बाबतीत आमच्या सहकारी मित्रांनी सांगितलंय, जगदीशजी बसते, नेहरू मस्कूलची जागा आहे, गांधीनगरची जागा आहे, पांढरपूरची जागा आहे, अनेक जागा तुमच्या ताब्यात आहे आणि सरकारच म्हणतं की ही जमीन फक्त तुम्ही राहतात, आमचं घर सुद्धा तुम्हाला ताब्यात घेण्याचा अधिकार या देशातल्या संविधानाने दिलेला साहेब, आणि तुम्ही आमच्याकडे जागा विचारतात, बरोबर, तुम्ही आम्हाला जागा विचारतात। कुंभमेळा मंत्री, तुम्ही या देशामध्ये
सरकारच्या कामासाठी आमचं नातं सुद्धा तुम्हाला घेता येतं, कारण या देशामध्ये समृद्धीचा महामार्ग झाला तेव्हा हजारो जागा तुम्ही तोडलेलं पाप केलेलं आहे. आता तपोवन उद्ध्वस्त करू नका, नाशिकचं जळगाव करू नका, ही तुम्हाला कळकळीचं आव्हान आम्ही करतो, कळकळीचं आव्हान करतो. वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा.